नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण आलो आहोत पुन्हा एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. 26/8/2024 या दिवशी मी शोरूममधून ॲटो काढला मित्रांनो. शोरूममधून ॲटो काढताना आपल्याला ॲटोसोबत काय काय भेटतं हे आपण बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे ॲटोसोबत आलेलं सॅनसुई कंपनीचं मीटर आहे. मीटरसोबत आपल्याला माहिती पुस्तिकासुद्धा भेटतं मित्रांनो. त्याच्यावर सर्व डिटेल्स लिहिलेले आहेत. मीटर कसं वापरायचं सर्व डिटेल्स या माहिती पुस्तकावर दिलेले आहेत मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे हे माहिती पुस्तिका आहे. आणि त्याचबरोबर 2 सील दिलेले आहेत मित्रांनो, जे मीटर पासिंग करताना RTO वाले यूज करतात आणि आपल्या मीटरला लावतात मित्रांनो. 2 सील दिलेले आहेत आणि एक माहिती पुस्तिका. त्याचबरोबर आपल्याला एक मीटर पावती दिलेली आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असतं. जेव्हा आपण मीटर पासिंग करण्यासाठी जातो तेव्हा ही पावती घेऊन जावं लागते मित्रांनो. याच्यावर स्टॅम्प आणि सही असतं RTOची. ॲटोसोबत भेटणारी आणखी एक वस्तू ती म्हणजे टूल किट. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जे दिसत आहे ते स्टेपनी खोलण्याचा पाना आहे मित्रांनो, किंवा टायर खोलण्याचा पाना आहे. खाली जे दिसतंय ते पट्टी पाना आहे. 10 आणि 12चा पट्टी पाना भेटतो. त्याचबरोबर हे आहे पेचकस. जेव्हा स्क्रू टाईट किंवा खोलायचं असते तेव्हा याचा यूज केला जातो. आणि खाली दिसतंय मित्रांनो ते म्हणजे जॅक खोलण्याचा रॉड आहे मित्रांनो. जेव्हा इमर्जन्सी होते किंवा टायर चेंज करण्याची वेळ येते तेव्हा जॅक लावावं लागतं, तेव्हा हा पाना यूज केला जातो. ॲटोसोबत आणखी एक वस्तू भेटणार आहे ती म्हणजे जॅक. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिसतंय ते जॅक आहे मित्रांनो. जेव्हा टायर चेंज करण्याची वेळ येते तेव्हा हा जॅक यूज केला जातो. ॲटोसोबत आणखी एक वस्तू भेटते ती म्हणजे मॅट. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जे दिसत आहे ते मॅट आहे. मॅट ब्लॅक कलरचे भेटते मित्रांनो. आणि मॅट 2 प्रकारचे भेटतात, एक ड्रायव्हर कॅबिनसाठी आणि दुसरी पॅसेंजर कॅबिनसाठी. या मॅटचा उपयोग खूप चांगला होतो मित्रांनो. पॅसेंजरच्या पायाने धूळ येतं ते धूळ कंट्रोल करण्याचं हे मॅट काम करतं मित्रांनो. आणि या मॅटला साफ करण्यासाठी पण जास्त मेहनत लागत नाही मित्रांनो. ॲटोसोबत आणखी एक वस्तू भेटणारी ती म्हणजे फायर एक्सटिंग्विशर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जे दिसतंय ते फायर एक्सटिंग्विशर आहे किंवा फायर बॉटल म्हणू शकता. हे जे दिसतंय ते पिन आहे, सेफ्टी पिन म्हणतात त्याला. आणि जे येल्लो कलरचं दिसतंय त्याला सील म्हणतात. जेव्हा इमर्जन्सी होते किंवा आग लागते तेव्हा हे सील तोडावं लागतं. आणि जे व्हाईट कलरचं जे समोर दिसतंय त्याला डिस्चार्ज हॉर्न म्हणतात. त्याच्यामधून पावडर बाहेर पडतं. आणि जे ब्लॅक कलरचं जे दिसतंय त्याला हँडल म्हणतात. जेव्हा इमर्जन्सी होते तेव्हा सील तोडावं लागतं आणि पिन काढावं लागते ते. आणि जेव्हा हँडल प्रेस करतो तेव्हा त्या हँडल प्रेस केल्यापरे जे व्हाईट कलरचं जे डिस्चार्ज हॉर्न आहे त्याच्यामधून पावडर बाहेर पडतं आणि आग विझवण्यासाठी मदत करतं. हे 1 kgचं एक्सटिंग्विशर आहे मित्रांनो. याचा ग्रॉस वेट 1 kg 900 ग्रामचा आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कशा प्रकारे वापरायचं आहे. हे कुठल्या आगीवर चालतं ते पण त्याच्यावर दिलेलं आहे. तेलची आग असेल तरी चालतं, गॅसची आग असेल तरी हे एक्सटिंग्विशर चालतं, आणि इलेक्ट्रिकलचं जरी आग असेल तरी हे एक्सटिंग्विशर चालतं. ISI मार्क आहे ह्याच्यावर. मॅन्युफॅक्चरिंग बघू शकता मित्रांनो 2024ची आहे. आणि हे छोटं एक यंत्र आहे पण खूप महत्त्वाचं आहे. ॲटोसोबत आणखी एक वस्तू भेटणारी ती म्हणजे स्टेपनी. जेव्हा टायर पंक्चर होतं तेव्हा ही स्टेपनी आपण यूज करू शकतो.